रविशेठ पाटील सरपंच साहेब यांच्या शुभाशय आपण त्यांचा करतो या ठिकाणी सन्मान. चला सामना सुरू होतो आणि सामन्याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्हाला ऐका भेटेल. थँक्यू. थँक्यू सो मच. याच दरम्यान पोटी प्लसचे खजिनदार सन्माननीय राजू गायकवाड आणि उपाध्यक्ष विकास गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेने. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेग्युलर फॉर्मॅट मधून पहिला सामना देवेन 11 जोरमा क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी भाल ब. टॉस जिंकून गावदेवी भाल ब संघाने प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय देवेन 11 जोरमा क्रिकेट संघ चिंचवलीला. मॅच इज ऑन. डीजे गणेश कुठे असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वेगवान प्रचंड गती होती आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत एक धाव इथे कंप्लीट केली गेली. सिंगलने सुरुवात झाली आहे. धावफलक आपण पाहत आहोत 5 वरती. या डावामध्ये आपण पाहिलं तर चौकार आला प्रथमतः आणि त्यानंतर ही सिंगल प्राप्त केली गेली आहे. फार चांगला स्टार्ट. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भारत पाकिस्तान सामना देखील सुरू आहे आणि त्या सामन्याची चाहूल प्रत्येकाला लागली आहे. भारतीय संघाला प्रथमतः फलंदाजी करायची आणि अभिषेक शर्मा T20 आंतरराष्ट्रीय जगतातील सर्वात घातक फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे. टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. कोणती मिस्टेक केली नाही यष्टीरक्षकाने. चांगला झेल फलंदाज पेल. धक्का क्रमांक पहिला लागतोय बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये देवेन 11 जोरमा चिंचवलीला. बालसंघाला विकेट हॅट्रिकसाठी कृष्ण मडवी यांच्या वतीने बालसंघाला 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओके. भारत यार बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा विनोद. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे जिथे आउटफील्ड मध्ये निर्धारित पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. ऑन साईडला ते दोन्ही फिल्डर आहेत. डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू तैनात केला गेला. मॅच मध्ये सुरुवात पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. राईटी बॅटर ओ यावेळेस देखील फलंदाज बाद घोषित केला गेला. विकेटचं पतन आपण पाहत आहोत. बिहाइंड विकेट यष्टांच्या मागून फार सुंदर दोन्ही झेल टिपले गेले. यापूर्वी देखील अप्रतिम झेल होता आणि आता देखील ॲट द मोमेंट जम्प केले आणि त्यानंतर हा झेल संपादित केला गेलाय. भाल संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वेल्वेट व्हॉइस ऑफ भालगाव भागेश म्हात्रे देखील एन्जॉय करतात ऑनलाईन ही मॅच. ओमचा MTCच्या माध्यमातून समालोचक मित्र परी बिट्स ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर भरपूर सारा शुभेच्छा देऊया त्यांच्या वतीने देखील टीम भालला. स्वागत आहे भागेश म्हात्रे बालगाव. सध्या आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील सर्वात मोठा सामना मैदानामध्ये सुरू आहे. T20 विश्व चषकात भारत आणि पाकिस्तान. सगळ्यांच्या मोबाईल फोनवरती तीच मॅच ऑन आहे. एक्साइटमेंट लेवल हाय असते जेव्हा तो सामना प्रत्येक वेळी कोणत्याही विश्व चषकाच्या स्पर्धेमध्ये खेळवला जातो अथवा एशिया कपमध्ये देखील आपण पाहतो. चॅम्पियन्स ट्रॉफी ICCच्या प्रत्येक मोठ्या इव्हेंटमध्ये कॉल 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 महत्वाचा होता. नो कॉल केलाय. नाव कोणते मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 1 प्रगतीपथावरती असताना चौकार सिंगल बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्यानंतर डॉट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती जरूर होता गोलंदाज पण ती संपादित करता आली नाही. चौकारांच्या सलग 2 फलंदाज आपण पाहिले पहिल्या मॅचमध्ये. दोन्ही डावांमध्ये ज्यांनी बॅक टू बॅक सलग 3 चौकार लागवण्याचा विक्रम केला. खरं तर धार्मिक कार्यक्रम सुरू आहे आपल्या शिवमंदिरावरती. प्राचीन शिवमंदिर आपण पाहतो आणि तिकडे धार्मिक कार्यक्रम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी
डेसिमल थोडा व्हॉल्यूमचा कमी ठेवलाय. जसा तो कार्यक्रम संपन्न केला जाईल तसा आपण पुन्हा एकदा जरूर आवाज वाढवू इथे आपल्या समालोचन कक्षातून. आपले डीजे ऑपरेटर आपल्या सोबत आहेत गणेश. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान संपन्न झालाय. आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 5 धावा 2 गणाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करतात खेळाच्या पूर्वार्धात देवेन 11 जनमान चिंचोली. गोलंदाजी मार्कवरती आता ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज प्रदीप म्हात्रेला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. आणि सेकंड ओव्हर P2. बरोबर यार, फटका चांगला ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. आणि इथे देखील आपण पाहतो अपील मोठी झाली आहे. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात होतं. येस अंपायर, तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे रनआउट साठी. स्ट्रायकर एंडवर चेक करत जाईल कंट्रोल रूम मध्ये. इट्स नॉट आउट. फलंदाज बाद नसेल. अगदी आपण पाहिलं तर या 2 धावा अंकित केल्या जातात धावफलक पुढे 7 वर. 7 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत. यावेळेसचा बॉल देखील आपण पाहतोय पाठवला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. या डावातील आलाय पहिला दमदार षटकार. मॅच आपण पाहत आहोत रेग्युलर फॉर्मॅट मधून पहिला सामना देवेन 11 जर्मन चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आहे गावदेवी क्रिकेट संघ भालब. भारतीय संघासाठी सध्या ईशांत किशनने आक्रमण फक्त करतोय. स्वीप केला त्याने देखील. ऑन साइडला ईशान किशन स्टाईल मध्ये पाठवलंय. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग शॉट, सिक्सर. धावसंख्या आपण पाहत आहोत एकंदरीत पुढे आता 19 आकड्यावरती. षटकारांच्या मदतीने धावफलक फुललंय, बहरलंय, पुढे आलंय, सरसावलं गेलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा बार बार लगातार, अब की बार तीसरी बार
मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे ठोकलाय षटकार. बॉल तयार. बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत नुकतेच. आणि आता पुन्हा एकदा लाइटनिंग टॉवरच्या वरून उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स टॉवरिंग सिक्सर. योगेश म्हात्रे चिंचिवली यांच्या वतीने आपण पाहिलं तर या बॅक टू बॅक 4 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. आज चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील रेग्युलर फॉर्मॅट मधून. नेक्स्ट मॅच बेतवडे आणि आंबे, त्यानंतर नेवाळी, आशळे आणि कोणीबा आणि अंतारली या लढती. ओ यावेळेस काय घडलं एक्झॅक्टली राऊंड दी लेग्स. इट इज वाईट. एक्स्ट्रा रन. नेक्स्ट मॅच आय थिंक 40+ सेकंड राऊंड आहे. दोन्ही विनिंग टीम कॅप्टन आपण. ओ हो यावेळेस लॉंग ऑनच्या पलीकडे देवेन 11 जय हनुमान चिंचवलीसाठी तारणहार बनून मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. बॅटिंग करत असताना सध्याचा घडीला फलंदाज सचिन भंडारी. ब्लॉकबस्टर भंडारी. 5 चेंडू आणि 5 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवलाय सचिन ब्लॉकबस्टर भंडारीने. वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये सध्या 37 वर बॅटिंग करताना आपण पाहतो. ज्या प्रकारे भारतीय संघासाठी ईशांत किशनने आक्रमण केलंय पाकिस्तानच्या विरोधामध्ये, सध्या आपण पाहतो भाल ब च्या विरोधामध्ये आक्रमण करतोय देवेन 11 जय हनुमान चिंचवलीसाठी बॅटर सचिन भंडारी. ब्लॉकबस्टर षटकार जर अजून एक आला तर मात्र 6 चेंडू आणि 6 षटकारांचा एक मोठा विक्रम त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल. सध्या नॉन स्ट्रायकर वरती जाऊन तो उभा आहे. बॉलिंग मार्क वरती आता विनोद मडवीचा वापर केला जाईल. षटक क्रमांक 3 सुरू झाला आणि गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज विनोद मडवीला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो देखील तयार आहे. सेकंड स्पेल मध्ये आलाय. फर्स्ट स्पेल मध्ये आपण पाहिलं तर चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. फक्त 5 खर्च करत असताना 2 विकेट मिळवले होते आणि कुठेतरी तो प्रेशर क्रिएट केला होता तर सेकंड ओव्हर मध्ये पूर्णपणे नाहीसा झाला. आडव्या बॅटनं समोर फिल्डर तैनात आहेत. मिड ऑन मधून मागे लॉंग ऑन. धाव मिळेल 1. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतात 39. 39 धावा. 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम करण्यासाठी सध्या स्ट्रायकर एंड वरती आला बॅटर ब्लॉकबस्टर भंडारी. बॉल तयार. थोडासा प्रेशर असेल या बॉल वरती. नाही यावेळेस देखील आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा चांगला वापर केलाय. हुक करायचा होता. चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो. बॉल तयार. विनोद डॉट सिंगल डॉट. आतापर्यंतचे षटक. हो वेगवान. आणखीन एक गतिशील चेंडू आपण पाहतो. प्रचंड गती. वेगवान.
वेगावरती स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत स्वरूप सोडतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी पेश केले विनोद मडवीने. मायटी मडवी. आणखीन एक चांगला बॉल. शरीर भेदी शरीराचा वेध घेत असताना आपण पाहत आहोत. लेग बाईसच्या स्वरूपात ही धाव. 3 डॉट 1 सिंगल 1 लेग बाईस. 5 चेंडू आतापर्यंत 1 धाव खर्च केले. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 5 खर्च केल्या होत्या. म्हणजे आतापर्यंत 11 बॉल त्याने फेकल्यात. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि फक्त धावांचा विचार करता 6 खर्च केल्यात. ऑन साइडला प्रहार केला. डीप मध्ये मिड विकेट तैनात. सेकंडचा कॉल आणि 2 मिळतात. गुड रनिंग विथ विकेट. तिसरीचा प्रयत्न नाही. 2 वरती समाधान. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ तत्पूर्वी संपन्न झाला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. टोटल स्कोर कोडवरती आपले स्कोर मित्र आम्हाला कळवतात. 40-42 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कारण स्टॉपवॉच इकडे सुरू आहे आणि वेळेच्या बाबतीत प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याकडे आज पहिली रात्र या स्पर्धेची. त्या अनुषंगाने मॅचेस प्रत्येक कव्हर होणं फार गरजेचं आहे. देवेन 11 जयनुमा चिंचवली, गावदेवी भाल ब, बेतवडे ब आणि आंबे, नेवाळी आशळे, खोनी ब आणि अंतारली या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळतील. वेगवान चेंडू आपण पाहत आहोत. आता नियंत्रित गोलंदाजी होण्याची सुरुवात झाली आहे. सेकंड ओव्हरमध्ये जरूर प्रदीपच्या विरोधामध्ये धावा जास्त आल्या. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर 5 षटकात ठोकण्याचा विक्रम देखील प्रदीपच्या विरोधामध्ये केला गेला सचिन भंडारीच्या माध्यमातून. ओ यावेळेस बेल्स ऑफ. त्रिफळाचे यष्टांचा वेध घेतला गेला. फलंदाज होते बाद. विकेटचं बदन. धक्का क्रमांक 3 लागला बॅटिंग करत असताना. गावदेवी क्रिकेट संघ भाल बला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश दाखल झालाय. भारत पाकिस्तान सामना सुरू आहे आणि तिकडे ईशांत किशनचं अर्धशतक देखील पूर्ण झालेलं आहे. भारतीय संघासाठी अभिमानास्पद गोष्ट आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात सुंदर खरं तर हा डाव असेल. ओ व्हॉट अ बॉल. ड्रीम डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर. ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शाहरुख खान चित. धावसंख्या 43 वर 43.
चेक. याच दरम्यान कपिल शेठ कोणकर आणि राकेश शेठ पाटील टिटवाळा यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं एस पी ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव दरम्यान घेण्याचा प्रयत्न होता पण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. गुड रनिंग विथ विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती आता 45-45. डाव पहिला सुरू आणि पहिला डाव सुरू असताना आपण पाहत आहोत सध्या तरी चांगली बॅटिंग होते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 3 विकेट जरूर गमावलेत पण स्कोर कार्ड वरती तसा इफेक्ट पडला नाहीये. धावफलक चांगल्या गतीने पुढे चाललंय. आडव्या बॅटनं प्रहार, डीप मध्ये मिड विकेट तैनात. सिंगल प्राप्त. सेकंडचा कॉल नाही. बॅकअप आहे. कॉलिंग यासाठी मी म्हटलं नाही की महत्वाचे आहे. रनिंग विथ द विकेट चांगली असेल तर मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करत असताना तुम्ही फिल्डर्सवरती प्रेशर क्रिएट करू शकता. धावफलक पुढे 46. 46 वर धावफलक. ओहो हो, आडव्या बॅटनं कडवा प्रहार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाइए और उठा कर लाइए. आता मात्र चेंडूला पाठवलाय बाउंड्रीच्या पलीकडे, ठोकलाय षटकार आणि या षटकाराने धावसंख्येची वाढली गती. टोटल आता स्कोरबोर्ड वरती 52. चार षटकांसाठी 18 मिनिटांचा वेळ जवळपास खर्च आपण केलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर चांगलं जरूर ते ओव्हर रेट मेंटेन केला गेलाय गावदेवी भाल बच्या माध्यमातून. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि मॅच सुरू करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच. आणि येस, विकेट किपरच्या हातामध्ये फर्स्ट ऍक्शन मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर विकेट किपरने बॉल गॅदर केला तर स्ट्राईक रोटेट होणार नाही. बट जर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने कलेक्ट केला तर तुम्हाला हवे तर रन घेऊ शकता. आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आणि टॉस साठी जर कॅप्टन उपस्थित नसेल तर टॉस विन दिला जाईल जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला. काकडवाल 40+ आणि आई गावदी क्रिकेट संघ काकडवाल 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचोली 40+. गोलंदाजी मार्कवरती गणेश म्हात्रे आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 5 आणि अंतिम षटक. आणि चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी गणेशवरती सोपवली गेली आणि सध्या आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. डॉट बॉल रेशो कमी ठेवावा लागेल तुम्हाला. शेवटच्या 15 चेंडूंवरती काय झालंय ते देखील तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जातंय. वाईड बॉल, षटकार, डॉट, सिंगल, 2 डॉट, लेग बाईस, 2 रन, त्यानंतर डॉट, विकेट, सिंगल, डबल, सिंगल, सिक्सर. गणेश म्हात्रेसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी कृष्णा मडवी यांच्या वतीने 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1500. एटीएम ऑन झालं आता. सिंगल कंप्लीट केली जाते. ₹500 रिसीव्ह ऑन पेटीएम. 1500. कितने रुपये प्राप्त हुए? 53 धावा दाखल गणेश आहे. त्यामुळे आज संपूर्ण नाईट मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. ओ, मोठ्या बॅकलिफ्टने खेळलाय फटका. गॅप मध्ये फिल्डर पोहोचलेत. सेकंडचा कॉल, फेकी थोडी खराब. बॅकअप आहे. सुदैवाने मिळतील धावा 2. चांगली रनिंग मिळून विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे गेली. टोटल स्कोर कार्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 55.
एका बाजूला आपण पाहिले तर देवेन 11 जर्मन चिंचवली संघ 55 वरती पोहोचलाय आणि दुसऱ्या बाजूला भारतीय संघ देखील 80 अधिक वरती पोहोचलाय, ज्यामध्ये 70 धावांचं कंट्रीब्युशन ईशान किशननं दिलंय. ओ खोलात डायरेक्ट हिट करायचा आहे पण नाही, थ्रू चांगला अॅक्युरेट थ्रू ऑन दी स्टंप आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात लागणारा धक्का चौथा. एक्झॅक्टली काय चेक करायचं आहे, कॅच कम्प्लीट आहे की नाही. ओके हॅलो, चला टॉस करू आपण. अगोदर 40+ मध्ये सामना असेल. टीम चिंचवलीच्या विरोधात काकडवाल. बालारामजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच हस्ते आपण टॉस करूया दोन संघामध्ये. हां, गावदेवी चिंचवली आणि गावदेवी काकडवाल 40+, दोन्ही अगदी हाकेच्या अंतरावरती असणारे दोन संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय आणि आता खऱ्या अर्थाने आता फाईट होणार आहे त्यांची. टेल आलाय. टॉस काकडोल संघ डिसिजन सांगा. सांगतो थोड्या वेळेला. ओके, थँक्यू. काकडोल संघाने टॉस जिंकला, त्यांचा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तर काही सन्मान आहेत, आपण सन्मान करू. आमचे नारायण शेठ ढोणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करू. मी राजू दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या मंचावरती सत्कार करावा. या यस, काकडोल संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला जुना बॉल इकडे अवेलेबल करा लगेच. जुना बॉल सराव बंद. जर कोणत्याही गोलंदाजाने चेंडू टाकला तर पॅनल्टी आहे लगेच. कोणत्याही गोलंदाजाने चेंडू टाकला तर पॅनल्टी दिली जाईल. बालगावचे उद्योजक सन्माननीय कृष्णाजी मडवी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. या कृष्णाजी मडवी या. चला हा, त्याचबरोबर आमचे 40+चे सचिव विश्वासदादा वायले उर्फ बादशाह या नावाने प्रचलित असणारं व्यक्तिमत्व, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करू. या सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. वायरसचा थोडं वॉल्यूम दे ना, मॉनिटर दे. हॅलो चेक. हा बस. सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. SP पाटील साईनाथदादा पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप ट्रॉफी 2026 पहिली रात्र या स्पर्धेची आणि आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडत आहोत.
तर मॅचला देखील सुरुवात होते. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपण पाहतात साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 पहिली रात्र आजची आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये महागुरु अर्थातच जगदीशजी पाटील सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. इट्स ओव्हर टू यू महागुरु. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर यांचा आवाज ऐका मिळाला. आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती नाट्यमय स्थिती घडली आहे. स्ट्रॉंग अपील होतं मात्र बेल्स पडली नाही आहे. दैव बलवंतर म्हणावं लागेल. अंपायर्स लेग बाय का? ओके ओके. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. सुमित राणे आणि प्रमोद सोरकाबे हे दोन खेळाडू पाहायला मिळतात. टार्गेट आहे ते या मॅच मध्ये 57चं टार्गेट आहे. आताचा बॉल वाह, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. चेंडू चालला जमिनी लगत, फटका 4 धावा. चला चौकार पहा मिळतोय. फलंदाज प्रमोदच्या बाट मधून टार्गेट सर करायचे ते 59 धावसंख्येचं. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून वॉडा शॉट, सुपर. बॅक टू बॅक सरळ 2 चौकार. चांगली बॅटिंग पाहावी लागेल. मगाशी पाहिला आपण फलंदाज सचिन भंडारलीला एकाच ओव्हरमध्ये सचिनने धावा 33 कुठल्या. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला दमखम दाखवता आला नाही आहे. त्यानंतर अवघ्या 4 धावा आल्या. पुन्हा 10 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 4 धावा आल्या आणि एकूण 57 टार्गेट ठेवलंय या मॅचमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज विशाल. मिसफील्ड आणि त्याचा फायदा उचलत असताना आता धावेकिरी मिळाले. पॉवर प्लेचे पहिलं षटक आणि पहिल्याच षटकामध्ये पाहतोय 2 चौकार जरी आले असले तरी सुद्धा अद्याप लक्ष फार मोठं आहे. आताचा बॉल पुढे येऊन खेळल्यात, फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला जातोय. लॉंग चेस करायचे मात्र अशा वेळेला चेंडूने गाठले सीमा रेषा. या ओव्हरचा 3रा चौकार. तीन चौकार एकाच ओव्हरमध्ये अद्यापर्यंत पाहा मिळतात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मार्गस्थ असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला होता. मिडॉनला खेळल्यात तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. एकणे षटकाची झाली आहे सांगता आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बिनवाद 15 धावा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहा मिळतात.
चला फिल्डिंग लावा, तुमच्यासाठी सुद्धा टाइम आलेला आहे, लक्षात ठेवा. एक्झॅक्टली 5 मिनिटाचा वेळ घेतला तुम्ही पहिलं षटक फेकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा पाहिल्या आपण, 3 चौकार एकंदरीत आले. सुमितच्या बॅटमधून 1, त्यानंतर प्रमोद सोरकातेच्या बॅटमधून 2 चौकार येत असताना पाहिले. सेकंड पॉवर प्ले मध्ये ओमकार भंडारी चा वापर केलाय. चला सेकंड पॉवर प्ले ओमकार भंडारी. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला पाठवला डीपिश कव्हरला. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. सुमितच्या बॅटमधून हा चौकार होता. थोडीशी टीम मीटिंग केली जाते की या खेळाडूंना आवराचं तर आवराचं कसं, एखादा ब्रेक थ्रू निर्माण करून द्यावा लागेल. टीम चिंचवलेला खेळ करत असताना दुसरीकडे भालबी संघ जो चांगल्या प्रकारे बॅटिंग करतोय सध्याच्या स्थितीला. सुरुवात चांगली आली, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आणि त्यानंतर आलेला चौकार. सुमित राणे यावेळेस जागा बनवून घ्यायचं होतं. चेंडू अगदी स्टंपच्या वरून जात असताना पाहिला आपण. सेकंड पॉवर प्ले, त्यामुळे तड्या सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. आताचा बॉल चांगला होता. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्राच्या पुढे सरकलाय. धावचीची संधी आहे मात्र थ्रो थोडासा उशिराने येत असताना पाहायला मिळाला. थ्रो आलाय चांगला, म्हणजे तोपर्यंत या 2 धावा. यस, रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम. अंपायर्स कॉल आहे का? स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फोल्डर नाहीये. दुसरा टप्पा घेत असताना बॉल जाईल सीमा पार, चौकार. बॉल द्या, बॉल बॉल द्या. चला गेम प्ले करा. हो पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेचलाय, फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा वापर करत असताना बॉल पुन्हा एकदा सीमा पार.
लागोपाठ 2 चौकार आले. फलंदाज सुमित राणे. सलामीचा बॅटर पाहायला मिळतो तुम्हाला. ओव्हर नंबर 2 चा केस सुरू आहे. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. फटका चांगला आहे. धावा सुद्धा मिळतील आणि तिसरा सलगचा चौका सुमित राणेच्या पाठमधून. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्ले मध्ये धावा पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि एकूण टोटल झाली आहे ती 33 धावा. 2 ओव्हरमध्ये 33 आल्यात. आता 18 बॉल करायच्या त्या 24. 18 बॉल 24. चला चिंचवली संघ तुम्ही 12 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे 2 ओव्हरला. लक्षात ठेवा. चला ओव्हर नंबर 3. प्रथमेश म्हात्रे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चिंचवली संघाच्या बाजूने 2 पॉवर प्ले संपल्यात. चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. पार्टनरशिप बिल्ड करत असताना सुमित राणे आणि प्रमोद सोरकाबे या 2 फलंदाजाने चांगली पार्टनरशिप बनवली. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. नेक्स्ट मॅच 40+ होईल. गावदेवी चिंचवली आणि गावदेवी काकडबल या 2 संघामध्ये एक सामना जिंकलाय दोघांनी. बिग हिट केलं जात आहे. बॉल हवेत आहे मात्र हवेतून फ्लाय झालाय. षटकार आलाय. सोळा बॉल 16ची गरज आहे आता. 16 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला बॉलला. 1 बाउंड. 6 लागोपाठचा. बॅटिंग करत असताना फलंदाज प्रमोद सोरकादे. पुन्हा एकदा बिग हिट केला. मिस टाइम आहे. बॉल हवेत आहे मात्र 3 फिल्डरच्या मध्ये पडलाय. 3 तिगाडा काम बिगाडा आणि 2 धावा. 49 49 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. विजयाच्या दृष्टीने आता पाहतोय आपण गावदेवी भाल संघ. पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल होता. जबरदस्त इनिंग खेळत असताना प्रमोद सोरकाते आणि सुमित राणे ही जोडी अद्याप मैदानावरती आहे.
आणि याच मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती बसून मलंगड क्रिकेट समितीचे विद्यमान उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट प्रदीपजी मडवी आपलं मनपूर्वक स्वागत. सामना अगदी क्लोज झालाय कारण आता बनबाच्या धावा तुम्हाला 7 धावा, चेंडू शिल्लक आहेत ते 13 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच 40 प्लसचा सामना होईल, त्यानंतर रेग्युलर. रिव्हर्स खेळायचा होता, हलकसा अपील, यस फिंगर ऑन, बॉर्डर बाद, पहिला धक्का गावदेवी भाल बी टीमला.